नमस्कार, मी विजय देशमुख. विजय ॲग्रो आपल्या या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण तडोळे मैदानावर आलो आहे. या गाडीनं 3 नंबर केला, त्यांची मुलाखत आपण घेतोय सध्या. आता नमस्कार. हे वासरू तुम्ही कुठनं घेतलेलं आहे? काय आज 3 नंबर झाला, तुम्हाला कसं वाटतंय? काय हे वासरू खवसपूर मधून घेतलेला आहे. सागर जरे म्हणून आपले जोडीदार आहेत, त्यांच्याकडूनच घेतलेला आहे हा फोन. वासराज किती मैदान आहे? हे दुसरंच मैदान आहे वासरात आता. आणि पहिला आज नियोजन कसं केलं तुम्ही? नानाने आणि बाजू ड्रायव्हरने केलं होतं. हा रुबाब आहे नर्सरीवाल्यांचा, हां, त्यांच्या रुबाब बरोबर केलं होतं. गाडी कशी पळाली आज? गती कशी गाडी लागली? छान पळाली. बाजू ड्रायव्हर एकनिष्ठ ड्रायव्हर आमचा, त्यांनी हाणली गाडी आज. बर, गावचा साज पळाला. नमस्कार मामा. नमस्कार म्हणा घ्या. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सचिन फडतरे. बैल तुमचं किती वर्षापासून तुमच्याकडे आहे? काय माझ्या म्हणजे घरचाच बैल आहे. 3 वर्ष झाली, चौसा आहे. आज गुलालात राहिला कसं वाटतंय? आनंद आहे. आणि बैलाचे सुट्टी मेकर नानासाहेब आपल्या बरोबर आहेत. नानासाहेब बोला, काय म्हणताय बोला. कसं वाटतंय आज तुम्हाला? गाडी गुलालात राहिली. नाही माझ्याकडे मीच बैला सगळं नियोजन करतो रुबाबचं. शेटला कोणाचा जर फोन आला की ती पहिल्यांदा म्हणतात आमचं नियोजन करतात नाना पवार. मी रुबाबचं स्वतः लहानपणापासून मी रुबाबचं नियोजन करतो. बरं, आणि गाडीला ड्रायव्हर कोण होतं तुमच्या? गाडीला भालू ड्रायव्हर होते राजवाडीचे. आजच्या मैदानाचं कसं नियोजन झालं? काय ड्रायव्हर गाडी कशी पळाली काय सांगा आम्हाला जरा. मैदानाचं नियोजन म्हणजे 2 मैदान झालं. म्हणजे आधीपासून बैल हाणतोय, पण कधी कधी जरा ह्यांचं नियोजन असते, त्यामुळे ह्यांच्या नियोजनात असतो ते आपण ड्रायव्हर नसतो. 2 मैदान झालं. त्या दिवशी आपल्या पुजारवाडी या मैदानात बैल हाणला म्या. पहिल्या गटात गट पास केला, चांगला टॉपचा गट होता पहिलाच, त्यात गट पास केला. मग रात्री मला समजली तर मैदान आहे म्हणून. मग रात्री मैदान समजल्यावर 10 वाजता फोन केला ह्याला फोन केला. ह्याला म्हणलं असं असं नियोजन करायचं आहे, तर हे म्हणला करू, चालतंय. शेटला फोन केला, शेट पण म्हणलं चालतंय. 10-15 मिनिटात नियोजन करून आज मैदानात आलो. पहिल्याच गटात पळालो मस्तपैकी. पोरांचा आनंद फिनंद. पहिलं मैदान दुसरं मैदान आहे. पहिल्या मैदानात त्यांनी पुजारवाडी 2 नंबरला उतरलं होतं. आणि आज मला वाटतं आज गटात गाडी कोणी झोपली नाही. म्हणजे हे मैदान असून पण ह्या गटात गाडी कोणी झोपली नाही, म्हणजे जरा काय तर आहेच म्हणून. काय नाही, पोरं खुश आहे ती सगळी.